गुड मॉर्निंग ऑल. आज ना मी रियांच्या टिफिनसाठी केले होते बटाट्याच्या चकऱ्या आणि छानपैकी गरमागरम चपाती. आणि आज आम्हाला करायची होती डीप क्लिनिंग. आता सोफाचं तुम्हाला डीप क्लिनिंग करायचं असेल ना त्यासाठी एक छानपैकी टिप्स मी तुम्हाला सांगते. आपण ज्याने कोंब करतो म्हणजे आपण केस विंचरतो ना तो कोंब आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर ना सोफा क्रॉस करून घ्यायचा आहे. बऱ्याचदा काय होतं माहिती का, मुलांना ज्यावेळेस नाश्ता वगैरे करायला वर बसतात ना त्यावेळेस खरकाटं सगळं सांडवतात आणि ते सोफ्याच्या ना कोनांमध्ये जाऊन अडकतं. मग त्यावेळेस आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे. जो कोंब आहे ना तो घ्यायचा आहे आणि सोफ्याच्या कोनांमध्ये आतमध्ये प्रेस करायचा आहे. त्याच्यामुळे काय होतं, सोफ्यामध्ये अडकलेले खरकाट वगैरे घाण वगैरे असेल, कचरा वगैरे असेल ना तो सगळा कोंबच्या साह्याने बाहेर येतो आणि सोफा हा छान डीप क्लीन होतो. आणि त्याच्यानंतर ओल्या फडक्याने छानपैकी पुसून घ्यायचं आहे. आता ही खिडकी सुद्धा ना मला सोफ्यामुळे पुसता येत नाही, त्याच्यामुळे मी आता मस्तपैकी ती पुसून घेते. सोफ्याच्या चेअर सुद्धा आपण त्याच प्रकारे छानपैकी क्लीन करून घ्यायच्या आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही दोघींनी आज म्हणजे मी आणि माझ्या सासूबाईंनी मिळून डीप क्लीन केला आहे. तर तुम्हाला हे कसं वाटतं, हा फायनल लुक मी तुम्हाला दाखवते डीप क्लिनिंगच्या नंतर. तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक वापरून तुमचा सोफा क्लीन करा. हा आहे आमच्या सोफ्याचा फायनल लुक. अशाच छान छान ट्रिक्स आणि टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.